ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांकडनं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि कारणं आहेत आर्थिक मागण्या। आर्थिक मागण्यांसंदर्भात अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडनं मागण्या आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतात, मात्र त्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय आपल्याला समोर येताना दिसत नाही आहे। मात्र या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल? एकूणच आंदोलनाचं हत्यार आजपासून उपसलं आहे, तुम्ही आज धरणे आंदोलन देणार आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत? मागण्या अशा आहेत, 2016 पासून महागाई भत्त्याचा फरक राहिला आहे। 20 ते 24 वेतनवाढ जी केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्याच्यामध्ये आम्ही गुलाल उधळला होता, त्याचा फरक दिलाच नाही। असं मिळून एकूण 4,400 कोटी रुपयाची थकीत देणी आहेत 2016 पासूनची आत्तापर्यंतची, दिली पाहिजेत ना, ते आमचे हक्काचे पैसे आहेत। महागाई भत्ता का देत नाही? महागाई वाढले ना, महागाई भत्ता द्यायला पाहिजे, म्हणून ही रक्कम सरसकट द्यावी अशी आमची मागणी आहे। त्याच्याकरता 4-4.5 कोटी रुपये एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने दिलं तर हा मुद्दा निकाली निघेल असं मला वाटतंय। प्रश्न असा आहे की सरकारकडनं आता देखील पैसे देण्यात येत आहे, साधारणपणे 4,400 कोटी दर महिन्याला देण्यात येत आहे। याकडे कशा प्रकारे बघता? हे पैसा देऊनही कुठंतरी महामंडळाकडनं व्यवस्थित त्याचा वापर होत नाही? आणि असं नाही आहे, सवलत मूल्य दिले जातं, जे काही 300-400 कोटी रुपये दिले जातात ते सवलत मूल्य दिले जाते। या सरकारने एस टीच्या कामगाराला स्वतःकडचा एकही पैसा दिलेला नाही आतापर्यंत। या उलट मला राजकारण करायचं नाही, महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोरोना होता, एस टी बंद होती, त्यावेळी वेतन कमी होतं, त्यामुळे रक्कम कमी जरी वाटली 3,800 कोटी रुपये दिलेले आहेत। 3,800 कोटी सरकारने दिलेत। या सरकारने एस टीच्या कामगाराला एकही पैसा दिलेला नाही, देत आहेत ते सवलत मूल्य देत आहेत। आणि म्हणून सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, आजच्या बैठकीत काहीतरी तोडगा काढा, कारण ही रक्कम कमी नाही आहे। जर याचा आम्ही फिगर काढला, एका कर्मचाऱ्याला साधारणतः सरासरी 3,77,000 रुपये येतात, लक्षात घ्या। आणि आज लोक कर्जबाजारी आहेत, लोक लाख रुपये 50,000 बँकेकडनं कर्ज घेत आहेत, 10,000 20,000 घेत आहेत कर्ज। अशा परिस्थितीत हे जर त्यांचे पैसे त्यांना मिळाले तर कर्ज काढायची गरज लागणार नाही, म्हणून आज नाही तर कधीच नाही। आणि तुम्हाला माहिती आहे एस टीच्या चळवळीचा इतिहास, धरणं सुरू होतं आणि मग धरणं कुठे जातं ते तुम्हालाही माहिती आहे। आतापर्यंत धरणं, आत्मक्लेश, ठिय्या अशा आंदोलनानेच सुरुवात झालेली आहे। 13,000 आंदोलन झाले, 13,000। संप तर आमच्याकडचा इजी असतो कुठेही, पण मी तुम्हाला सांगतो आम्हाला नुकसान करायचं नाही आहे, संप मुळीच करायचं नाही आहे, म्हणून आम्ही धरणे आंदोलन धरलं आहे। पण ही चळवळ कशी आहे तुम्हाला माहिती आहे, काय होईल सांगता येईल। प्रश्न यामध्ये असा येतो की कुठेतरी या सगळ्या आंदोलनावरनं कर्मचारी संघटनांकडनं कुठेतरी एकूण श्रेयवादाची लढाई दिसते। एकूण आंदोलनाचं जी नोटीस आहे ती सगळ्यात पहिले सेवा शक्तीकडनं देण्यात आली, त्यानंतर कामगार संघटनेकडनं नोटीस देण्यात आली, त्यानंतर तुम्ही नोटीस देता आहे। नेमकं काय समजायचं याला? एकूणच कुठेतरी श्रेयवाद सुरू आहे का? 100% श्रेयवाद आहे। एक नोटीस दिल्यानंतर दुसरी नोटीस दिली, दुसरी नोटीस दिल्यानंतर आम्ही तिसरी नोटीस दिली। पण मी तुम्हाला सांगतो, शेवटी आर्थिक मागण्या आहेत, सगळ्यांचा विषय एकच आहे। आणि श्रेयवाद झाला ना, अजितदादांकडची मीटिंग रद्द झाली, आज अजितदादांकडे पहिल्यांदा मीटिंग होती ती रद्द झाली, आणि आज पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मीटिंग घ्यावी लागली। श्रेयवाद नक्की आहे आणि या श्रेयवादामध्ये एस टीचा कर्मचारी भरकटला जातो आहे, म्हणून आम्ही कृती समितीसोबत जायचा निर्णय घेतला। आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही जे घटक आता बाजूला आहेत त्यांच्याविषयी माझं बोलणं सुरू आहे, त्यांनासुद्धा एकत्र आणायचं आहे। अगदी एस टीतला जी संघटना असेल त्या सगळ्या संघटनाला घेऊन आज जर झालं नाही तर उद्यापासून आरपारची लढाई होईल, यात दुमत नाही आहे। बातचीत केल्याबद्दल. तर साधारणपणे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या बैठकीमध्ये काय तोडगा निघतोय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक खटाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।